ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीला मैनावतीचं असं सत्य समजलंय आणि या सत्यामुळे आता मैनावतीला समजलंय की बबली म्हणजे प्रिया ही माझी मुलगी आणि सायली माझी मुलगी नाही. आणि या सगळ्यामध्ये आता मैनावतीला पोलिसाचा धाक दाखवून तिच्याकडनं कसं वदवलंय ते पाहूया. प्रिया तिच्या मुलीचा आवाज काढत मैनावतीला फोन करून सांगते की तुमच्या घरात चोरी झाली, पण मैनावती जाऊ शकत नाही कारण की तिच्याकडे पैसे नसतात जायला. प्रिया तिला बोलते की तू अजून शिरा खात बसली, तू जा, तुझ्या घरात चोरी झाली. मैनावती बोलायला लागते की तुला कसं कळलं. तेव्हा प्रिया सांगायला लागते मी तुमच्या फोनवरचं बोलणं ऐकलं. प्रिया बोलायला लागते मी तुम्हाला तुमच्या घरी मी माझ्या गाडीने घेऊन जाते. तेव्हा मैनावती सांगायला लागते की मी जरा शिरा खाते. तेव्हा ते प्रिया सांगायला लागते लवकरात लवकर शिरा खा, मी तुला घरी सोडते. त्यानंतर प्रिया तिला घरी सोडा जाते आणि तेवढं ती गाडी चालवत असताना मैनावती सांगायला लागते इतकी हळूहळू गाडी का चालवते, जरा फास्ट चालव. तेव्हा प्रिया बोलायला लागते की तू जास्त टिवटिव करू नकोस, मगाशी शिरा खात असताना तुला घाई झाली नाही, आता घाई झाली. पण पुढे जाऊन प्रियाची गाडी बंद होते आणि प्रिया अजून पॅनिक होते. आणि त्यानंतर इथे प्रिया येणाऱ्या रिक्षामधनं माणसाला उतरवते आणि मैनावतीला रिक्षात बसवते. तेव्हा मैनावतीला समजतं की एवढी पॅनिक होते म्हणजे ही आपली मुलगी असेल, कारण की सायली आपल्यासारखी आहेच नाही. प्रिया मैनावतीला घेऊन मैनावतीच्या घरी जायला निघते आणि तिकडे सायली आणि अर्जुन मैनावतीच्या घरी येऊन काय शोधायला भेटतं तेवढे शोधत बसतात, पण त्यांना काय तेवढं भेटत नाही. पण त्यांना एका छोट्याशा डायरीवर लँडलाईन नंबर मिळतो. तो इथे अर्जुन बोलू लागतो की हा लँडलाईन नंबर जुना आहे, हा आपण चेक करून पाहू. तो लँडलाईन नंबर लावायचा प्रयत्न करतात, पण तो लँडलाईन नंबर जुना असल्यामुळे तो लागत नाही. त्यामुळे अर्जुन बोलायला लागतो हा लँडलाईन नंबर लागत नाही तर आपण ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, हा कोणाचा आहे तो आपण बघू शकतो. इकडे मैनावती आणि प्रिया तिकडे पोहोचलेले असतात. मी ते अर्जुन फोन लावायला बघतो, मी फोन लागत नाही. अर्जुन सायलीला बोलतो की या फोनचे डिटेल आपल्याला काढायचे नंतर काढूया आणि असं बोलत ते तिथून निघायला निघतात. सायली आणि अर्जुन त्यांच्या गाडीत येतात. इथे मैनावती बोलायला लागते काहीतरी गडबड आहे, कारण की मला ज्यांनी फोन केला त्याच्यावरून वाटत नाही की हा फोन माझ्या मुलींपैकी कोणी केला असेल. घरी आल्यानंतर मैनावती विचार करते की काहीतरी गडबड आहे. ज्या फोनवरून फोन आला त्या फोनवरती कॉल करते. तेव्हा प्रिया फोन उचलते. त्या टायमाला प्रिया तिच्या मुलीचा आवाज काढून बोलते की हां आई बस. त्याच टायमाला मैनावती डोकं पुढे काढून पाहते तेव्हा प्रिया पण फोनवर बोलत असते. तिला समजतं का काहीतरी गडबड आहे. तिला वाटायला लागतं की आपल्याला फसवते, म्हणजे काहीतरी मोठा कांड आहे. आणि त्यानंतर ती सदाशिवला फोन करते आणि बोलते की प्रियाने सेम टू सेम आपल्या मुलीचा आवाज काढून आपल्याला कॉल केला आणि काय गडबड असेल काय माहीत, मला समजत नाही की हे काय चाललंय. तेव्हा ते सदाशिव बोलतो महिने त्याच्यावर लक्ष ठेव, कारण की ती पण आपल्याला चटवटते आपल्या बबलीसारखी. ते मैनावती सांगायला लागते तीच बबली आहे का, कारण की ती बबली झाली तर आपली चांदीच होईल. सायलीसारखी थंड मरगट आणि शांत मुलगी नको, आपल्याला आपल्यासारखी चोऱ्या माऱ्या करणारी मुलगी पाहिजे. सदाशिव मैनावतीला सांगतो की या सगळ्याचा तू शोध घे, काय आहे तो तू मला सांग. इकडे अर्जुन रविराजांकडे येतो आणि सांगतो की हा मला जुना लँडलाईन नंबर मिळाला, हा कोणाचा असेल. किंवा अर्जुन त्या नंबरचा डिटेल काढतो आणि त्यांना समजतं की हा नंबर गुलाबबाईचा आहे. त्यानंतर ते गुलाबबाईकडे जातात. तेव्हा ते गुलाबबाई बोलायला लागते हा नंबर माझाच आहे. ती सांगायला लागते की मी पहिल्याच धंदे सोडलेत आणि कोणत्या प्रकारचं तुम्ही मला हे करू नका, त्याच्यासाठी हा नंबर मी बंद केला होता. तो अर्जुन सांगायला लागतो की आम्हाला कळलं की तुम्ही जुने धंदे बंद केले, पण आम्हाला सांगा की या बबलीचं काय प्रकरण आहे. गुलाबबाई बोलू लागते की बबलीचं काय, ही बबली माझ्याकडनं गेली पळून का. तेव्हा ते अर्जुन सांगायला लागतं बबली तुमच्याकडे होती. गुलाबबाई सांगायला लागते की तिच्या आईवडिलांनी मला तिने विकलं होतं म्हणून ती माझ्याकडे होती. अर्जुन सांगायला लागतो की काय मग तुम्ही तिच्या आईवडिलांना ओळखता, सदाशिव मैनावतीला. तेव्हा ते गुलाबबाई बोलायला लागते की हो. आणि गुलाबबाई सांगायला लागते की त्यांनीच तिच्या मुलीला माझ्याकडे विकली, मग मी तिला ओळखणार नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुन रविराज गडपडतात. ते सांगायला लागतात तुम्ही अजून काय माहिती देऊ शकता का बबलीची. तेव्हा ती सांगायला लागते की ती कसली चढ मुलगी होती, ती मला त्रास द्यायची आणि चोऱ्या माऱ्या करायची. आणि ती सांगायला लागते ती माझ्या घरातून चोरी करून पळून गेली आणि तिचे आई वडील पण चोऱ्या माऱ्या करायची. आणि तेव्हा अर्जुन आणि रविराज बोला अजून तुम्हाला माहिती काय मिळेल काय. तेव्हा ते गुलाबबाई बोलायला लागते तुम्हाला जी माहिती अजून पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता, कारण तिला पोलिसांनी नेलं होतं आणि नंतर तिला बालसुधारगृहामध्ये टाकलं होतं. रविराज आणि अर्जुन सांगायला लागतं अजून काय तुम्ही सांगू शकता. तेव्हा ते गुलाबबाई सांगायला लागते की अजून मी काय सांगू शकत नाही, पण तिच्या पाठी जन्मखून होते. त्यानंतर अर्जुन आणि रविराज घरी येतात आणि ते सांगायला लागतात मैनावतीला की तुमचं सगळं सत्य आम्हाला कळलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मैनावती सांगायला लागते की मी तुमच्या बायकोला नाही विकलं आणि तिला आता सगळं सत्य समजलेलं असतं. अर्जुनपासून स्वतःला सोडवण्यासाठी ती सांगायला लागते की मी तुमच्या बायकोला विकलंच नव्हतं. अर्जुन बोलायला लागतो काय बोलता तुम्ही तर बबलीला विकलं होतं ना. बोलायला लागते मी बबलीला विकलं, पण ती जिला विकलं ती तुमची बायको नाही, ती दुसरीच कोण आहे. अर्जुन सांगायला लागतो की ती तुमची बबली नाही, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे. त्याच टायमाला ते गुलाबबाई आलेले असतात. ती सांगायला की हीच ती बाई, हिनेच तिच्या मुलीला मला विकलं होतं. तर खूप मोठा गप्पस्फोट झालेला असतो आणि मैनावतीला जे सत्य समजलं असतं ते सांगत असते आणि ती सगळं शहानिशा करत तिला तर कळलेलं असतं की
प्रियाला तिचं सत्य समजलं नाही पाहिजे. त्याच टायमाला मैनावती साईला सांगायला लागते की तू आमची मुलगी नाहीस आणि ही प्रिया आमची मुलगी, हीच आमची बबली आहे. त्याच टायमाला प्रिया सांगायला लागते मी तुमची कशी मुलगी, मी तुमची मुलगी होऊ शकत नाही. त्याच टायमाला मैनावती सांगायला लागते तूच काल फोन केला आणि तू बोलली होतीस ना, तू पिंकीचा आवाज काढत बोलली होतीस की आपल्या घरात चोरी झाली आणि तेव्हा मला कळलं की तूच आमची बबलीस. आणि त्याच टायमाला प्रिया इथे नाकार देते आणि ती बोलते मी तुमची बबली नाही. त्याच टायमाला गुलाबबाई पण बोलायला लागते हीच बबली. आणि त्या टायमाला प्रिया बोलायला लागते तू कशी बोलू शकते, मी तुझ्या घरात चोरी करून निघाली ना, मला धडा शिकवला ना. आणि इथेच आता मैनावती बोलायला लागते की हिने स्वतः आता कबूल केलंय आणि हीच आमची बबली आहे. शेवटी प्रियाने स्वतःच्या बोलण्यावरून सिद्ध केले की तीच बबली आहे. आणि आता प्रिया बबली आहे तर समजलं. आता सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब काय ॲक्शन घेणार येणाऱ्या भागातच कळणार आहे.